मित्रांनो, आपल्या समाजात समानता राखण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बरेचसे कायदे आहेत आणि त्यापैकीच एक खूप महत्त्वाचा आणि कडक कायदा म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा, ज्याला आपण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 म्हणून ओळखतो. आता हा जो कायदा आहे त्याला दोन बाजू आहेत. एक म्हणजे हा कायदा एससी आणि एसटी प्रवर्गातील व्यक्तींचे अत्याचारापासून संरक्षण करतो, पण दुसरी बाजू म्हणजे कधी कधी याच कायद्याचा गैरवापर सुद्धा केला जातो. मग अशा वेळी हा कायदा नक्की लागू कधी होतो आणि यामधल्या तरतुदी काय आहेत ते माहीत असणं खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच अॅट्रॉसिटी ऍक्टची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, हा अॅट्रॉसिटी कायदा 11 सप्टेंबर 1989 ला लागू झाला आणि हा कायदा मुख्य म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गांना होणाऱ्या भेदभाव आणि हिंसेला आळा घालण्यासाठी लागू केलेला आहे. मग यामध्ये परत सन 2015 आणि सन 2018 मध्ये महत्वाच्या सुधारणा झाल्या. आता या सुधारणा काय होत्या त्या आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा कधी लागू होतो. तर यामध्ये दोन मुख्य अटी आहेत. एक म्हणजे जी पीडित व्यक्ती आहे, म्हणजे जी तक्रार करणारी व्यक्ती आहे, जिच्यावर अन्याय झालाय, ती व्यक्ती अनुसूचित जाती एससी किंवा अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातील असली पाहिजे. आणि दुसरी अट म्हणजे आरोपी म्हणजे ज्याने गुन्हा केलाय तो स्वतः एससी किंवा एसटी प्रवर्गातील नसला पाहिजे. म्हणजे आरोपी जर स्वतःच एससी किंवा एसटी प्रवर्गातील असेल तर मग तिथे हा कायदा लागू होणार नाही. उदाहरण घेऊन बघायचं म्हणलं तर बघा, रमेश आणि सुरेश यांच्यामध्ये वाद झाला, शिवीगाळ झाली. रमेश हा एससी कास्टचा आहे आणि सुरेश हा सुद्धा एससी कास्टचा आहे. तर अशा वेळी अॅट्रॉसिटी ऍक्ट लागू होणार नाही. पण जर सुरेश हा दुसऱ्या कास्टचा असेल तर तिथे मात्र अॅट्रॉसिटी ऍक्ट लागू होणार. आता या कायद्याच्या कलम 3 मध्ये गुन्ह्याचे प्रकार आणि शिक्षा दिलेले आहेत. तर आता आपण महत्वाचे गुन्हे की ज्यांच्यावर ज्यादातर केसेस दाखल होतात ते गुन्हे कोणते पाहूयात. तर पहिल्यांदा सामान्य स्वरूपाचे कोणते गुन्हे आहेत ते पाहूयात. नंतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे कोणते आहेत ते पाहूयात. तर बघा, सामान्य स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये पहिल्यांदा जो गुन्हा येतो तो म्हणजे सार्वजनिक ठिकाणी किंवा इतरांसमोर एससी एसटीच्या व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करणे, अपमानित करणे किंवा जाणीवपूर्वक हीन वागणूक देणे. आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जर असं काही होत असेल तरच हा कायदा लागू होतो. म्हणजे समजा महेशने रमेशला त्याच्या घरात जाऊन शिवीगाळ केली, जिथं ऐकणारं बाहेरचं कोणीही नव्हतं, तर अशा वेळी महेशवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार नाही. पण जर महेशने रमेशला सार्वजनिक ठिकाणी किंवा जिथं ऐकणारी लोक आहेत अशा ठिकाणी शिवीगाळ केली तर मात्र तिथं महेशवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो. त्यानंतर शारीरिक आणि मानसिक छळ देणे, यामध्ये मग मारहाण करणे, जबरदस्ती मानवी विष्ठा, मूत्र किंवा इतर कोणतेही खाण्याजोगे नसलेले पदार्थ खायला किंवा प्यायला लावणे. त्यानंतर एससी किंवा एसटीच्या व्यक्तीच्या अंगावरील कपडे काढणे किंवा त्या व्यक्तीची नग्न अवस्थेत रंगवलेल्या चेहऱ्याने धिंड काढणे किंवा मानवी प्रतिष्ठेला धक्का पोचवणारी कोणतीही कृती करणे. त्यानंतर एससी एसटी प्रवर्गातील व्यक्तीची जमीन बेकायदेशीरपणे बळकावणे, त्याच्या जमिनीवरील हक्क हिसकावून घेणे किंवा त्यांना त्याच्या घरातून किंवा गावातून हकलवून देणे. त्यानंतर वेठबिगारी करण्यास किंवा शासनाने बंदी घातलेले कोणतेही काम करण्यास भाग पडणे. त्यानंतर निवडणुकीत विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्यासाठी दबाव टाकणे किंवा मतदान करण्यापासूनच रोखणे. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी म्हणजे एखादा रस्ता, विहीर, नदी, मंदिर अशा ठिकाणी जाण्यापासून रोखणे. त्यानंतर एससी किंवा एसटी प्रवर्गातील महिलेचा विनयभंग करणे किंवा तिला जातीच्या कारणावरून अपमानित करणे. तर अशा या सामान्य गुन्ह्यासाठी कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा, त्याचबरोबर दंडाची सुद्धा शिक्षा आहे. आता यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे कमीत कमी 6 महिने म्हणजे 6 महिन्यांची शिक्षा फिक्स आहे, पण ती 5 वर्षापर्यंत वाढवता येते. आता त्यानंतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे कोणते ते पाहूयात. तर बघा, खोटे पुरावे देणे म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखाद्या एससी किंवा एसटीच्या व्यक्तीविरुद्ध
खोटे पुरावे दिले की ज्यामुळे त्या SC/STच्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली, तर असे खोटे पुरावे देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते. त्यानंतर जर खोटा पुरावा दिल्यामुळे SC किंवा STच्या व्यक्तीला 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली, तर खोटा पुरावा देणाऱ्या व्यक्तीला 6 महिने ते 7 वर्षापर्यंत तुरुंगवासाची आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यानंतर जर एखाद्याने जाणीवपूर्वक SC किंवा STच्या व्यक्तीचे घर, झोपडी किंवा प्रार्थनास्थळ जाळले किंवा स्फोटके वापरून नष्ट केले, तर अशा गुन्ह्यासाठी जन्मठेप आणि दंडाची शिक्षा आहे. त्यानंतर ज्या गुन्ह्यांना भारतीय न्याय संहितेमध्ये 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा आहे, जसं की खून, बलात्कार, अपहरण, अशा गुन्ह्यांसाठी भारतीय न्याय संहितेत 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे. तर असे गुन्हे जर SC किंवा STच्या व्यक्तीविरोधात केले तर त्यासाठी डायरेक्ट जन्मठेप आणि दंडाची शिक्षा आहे. तर अशा गंभीर प्रकारांच्या गुन्ह्यासाठी गंभीरच शिक्षा अॅट्रॉसिटीच्या ऍक्टमध्ये दिलेली आहे. आता यामध्ये अजून एक महत्वाचा गुन्हा आहे जो की सरकारी अधिकाऱ्यांसाठी आहे. तर जर एखादा सरकारी अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी जो की स्वतः SC किंवा ST प्रवर्गातील नाही, म्हणजे दुसऱ्या प्रवर्गातील आहे, असा अधिकारी आपले कायदेशीर कर्तव्य पार पाडण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असेल, म्हणजे उदाहरणार्थ तक्रार घेऊन पर FIR न नोंदवणे, तपासात मुद्दाम निष्काळजीपणा करणे, तर या गुन्ह्यांसाठी त्या सरकारी अधिकाऱ्याला सुद्धा कमीत कमी 6 महिने ते 1 वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. आता परत या कायद्यात सन 2015 आणि 2018 मध्ये सुधारणा करण्यात आली. तर आता आपण ती सुधारणा काय होती ते पाहूयात. तर बघा, 2015 मध्ये पूर्वीच्या कायद्यात स्पष्ट नसलेल्या अनेक कृतींना थेट गुन्ह्याच्या कक्षेत आणले गेले, जसे की चपलांचा हार घालणे, जबरदस्तीने टक्कल करणे किंवा मिशा कापणे, हाताने मैला उचलायला लावणे, महिलांना देवदासी म्हणून काम करायला भाग पाडणे, असे थेट गुन्हे समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर अॅट्रॉसिटी ऍक्टचे खटले लवकर निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र विशेष न्यायालय स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. त्यानंतर दोषारोपपत्र दाखल झाल्यापासून 2 महिन्यात खटला पूर्ण करण्याचे कायदेशीर बंधन घालण्यात आले. आता वास्तविक पाहता याला वेळ लागत असला तरी कायद्याने ती तरतूद केलेली आहे. त्यानंतर कायद्यात एक नवीन प्रकरण ऍड करण्यात आले, ज्यामध्ये पीडित व्यक्ती आणि साक्षीदार यांना संरक्षण, प्रवास भत्ता आणि पोषण भत्ता देण्याची जबाबदारी सरकारवर टाकण्यात आली. त्यानंतर असे एक प्रिझम्पशन म्हणजे गृहीत टाकण्यात आलं की जर आरोपी पीडित व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला आधीपासून ओळखत असेल तर कोर्ट थेट असं गृहीत धरतं की आरोपीला पीडितेचे जात किंवा जमात माहीत होती. त्यामुळे या सुधारणेमुळे आरोपीला पीडितेची जात किंवा जमात माहीत नव्हती असा बचाव घेणे खूप कठीण झाले. त्यानंतर सन 2018 ची सुधारणा ही सर्वोच्च न्यायालयाच्या सुभाष काशीनाथ महाजन विरुद्ध महाराष्ट्र सरकारच्या केसमधील अत्यंत महत्वाच्या आणि वादग्रस्त निकालानंतर करण्यात आली. कारण या निकालामुळे या अॅट्रॉसिटी कायद्याची धार कमी झाली होती. कारण या निकालात कोर्टाने थेट अटकेला बंदी घातली होती, तसेच प्राथमिक चौकशी करण्याची सक्ती केली होती. पण या विरोधात देशभरात आंदोलने झाली आणि संसदेने या कायद्यात कलम 18A नवीन समाविष्ट करून हा कायदा पुन्हा अत्यंत कडक केला. तर या नवीन कलम 18A मुळे FIR नोंदवण्यापूर्वी पोलिसांना कोणतीही प्राथमिक चौकशी करण्याची गरज नाही. तक्रार येताच गुन्हा दाखल करणे बंधनकारक झाले. त्यानंतर एखाद्यावर या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी पोलिसांना परवानगी घेण्याची गरज नसल्याची सुधारणा करण्यात आली. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची सुधारणा म्हणजे कोणत्याही कोर्टाचा काहीही निकाल असला तरी फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 438 म्हणजेच आताच्या नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 482 नुसार मिळणारा अटकपूर्व जामीन ही सुद्धा मिळणार नाही, अशी सुधारणा करण्यात आली. म्हणजे अॅट्रॉसिटीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला तर डायरेक्ट अटकच होणार, आरोपीला अटक होऊ नये म्हणून अटकपूर्व जामीन घेता येणार नाही. तर मित्रांनो, ही होती अॅट्रॉसिटी ऍक्ट विषयीची संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.